सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:45 आणि सकाळी सकाळी माझी व्लॉगची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सर्वात अगोदर गुड मॉर्निंग बोलते. पण व्लॉग कधी पडेल माहिती नाही, सकाळी पडेल, दुपारी पडेल, संध्याकाळी पडेल माहिती नाही, पण तरी पण मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते. तर आज व्लॉग काढण्याचं विशेष कारण आहे. तर थांबा एक मिनटं, बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. आज काय करायचं आहे? इकडे बघ. आता वाजलेले आहेत 9 वाजायला आलेले आहेत आणि रुद्रच्या स्कूलमध्ये रुद्राचा डान्स आहे कृष्णाचा. तर त्याला कृष्णाचं सगळं वेअर करायचं आहे. तर रात्रीपासून सगळं ही ओढणी तर येती धोती हे ते सगळं हे बघा सगळं गोळा करून आणलेलं आहे मी. 2 मिनटं बाळा. आणि इकडं हे सगळे त्याचे दागिने वगैरे सगळं आणलेलं आहे. आता त्याला मस्त असा रेडी करायचा आणि घेऊन जायचं. आणि स्कूलचा ड्रेस पण बॅगेमध्ये द्यायला सांगितलेला आहे. परत 2 टिफिन, एक चपाती भाजीचा टिफिन, एक बदाम आणि बिस्किट वगैरे दिलेत आणि एक पाण्याची बॉटल. बॅग वगैरे सगळी भरून रेडी करते. आता तो करतोय नाश्ता. त्याचा नाश्ता झाला की पटापट लवकर आवरायला घ्यावं लागेल, कारण मेकअप तेवढं सगळं एवढं वेअर करायचं. बॅग आता पॅक करून ठेवते, टिफिन वगैरे सगळे बॅगेत घालून ठेवते, म्हणजे त्याचं आवरलं की माझी तयारी करून मग निघायला बरं. ओके. ह्या पिशवीमध्ये पण दागिने आहेत, ह्यात पण हे ते सगळं आहे. जेव्हा मी त्याला सगळं वेअर करीन तेव्हा तुम्हाला कळेल. व्लॉग कंटिन्यू बघा. ओके. काय तुमचं फाउंडेशन आहे? हे रुद्रला आता सगळीकडे जरासं कृष्ण जरासा आमचा सावळा आहे ना, म्हणून मग थोडंसं सगळीकडं फाउंडेशन जरा लावून घेतलंय मी लाईटली. आता चेहऱ्याचं बाकी आहे, थोडं करते. आता व्हिडिओ काढायला कोण नाही म्हणून चेअरवर ठेवलेला आहे मी मोबाईल. आणि चला म्हटलं थोडंसं आता त्याचा चेहऱ्याचा मेकअप करून घेते आणि मग व्हिडिओ काढते. थांब. कसं दिसतोय कृष्णा चा फाउंडेशन लावले जरा लाईटली. एक दिवस म्हटलं पहिल्यांदाच लावले रुद्रला, म्हटलं ट्राय करूया, कारण रुद्र डान्समध्ये अगदी पुढंच आहे. त्यामुळे म्हटलं छान रेडी करूया आज. आता फाउंडेशन लावले, पावडर लावली. आता बाकीचा मेकअप करूया. रुद्राचा मेकअप कसा वाटतोय सांगा? लाईटली केलेला आहे मेकअप. आता बाकीचं सगळं त्याला वेअर करते मी. छान वाटतंय बाळा? रुद्राला बघायचंय. मम्मा दाखव. चला आवर पटकन, स्कूलला उशीर 9:15 झाले. चला 10 वाजता स्कूलमध्ये पोचायचंय. पटापट आवरूया. झालंय बघा, मेन टास्क होता हा, कारण रुद्रला खूप ओढण्या आणल्या पण ते काय बसत नाही आहेत. ही जरा बसली व्यवस्थित, कारण मला विकतचा नव्हता आणायचा त्याला ड्रेस, कारण विकतचा व्यवस्थित नाही दिसत. मग म्हटलं छान आपणच घरी धोतर नेसूया मस्त अशी. माझी 1 पीसवरची ओढणी होती, त्याचं बसवलं मी. आता बाकीचं सगळं वेअर करूया. ओके. पसारा बघा, हे रुद्रचं नुसतं एवढा पसारा पडलाय ना, काय बोलायचं काम नाही. पण रुद्र माझा रेडी कसा झालेला आहे, कसा दिसतोय कृष्णा? आवडलं बाळा तुला लुक? खिडकी कशी काय झाली पण रुद्र? कृष्णाची खिडकी झाल्या. हा, कसं वाटतंय लुक नक्की सांगा, कारण मी तयार ड्रेस नाही आणला. म्हटलं असं छान दिसतं, मोठ्या मुलांना कसं असं छान दिसतं वेअर केलेलं, ते ड्रेस बीस नाही चांगले वाटत. म्हणून म्हटलं मी सगळं घरीच असं केलं त्याला रेडी. नक्की कमेंट करा कसं दिसतंय बाळा माझं, आणि सगळे त्याचे फोटो व्हिडिओ येतीलच, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काढीनच. ओके. चला आता मी पटकन तयारी करते, कारण 9:30 वाजलेले आहेत. 10 वाजता स्कूलमध्ये सोडायचं आहे त्याला. मी तयार झाले, पटापट 9:15 वाजलेले आहेत. रुद्रला रेडी केले, पण पाऊस यायला लागला नेमकाच. आता एक आहे छत्र्या, बॅग आणि तो बघू, रिक्षा भेटली तर रिक्षाने पटापट जाईन. चला मग कंटिन्यू व्लॉग करा. कसा कृष्णा चाललाय बघा पावसात छत्री घेऊन. चला असू दे, नंतर लावायचं. आता पाऊस यायला लागलाय बरोबर. आता काय विलाज नाही. छत्री दिली, रेनकोट कसा घालणार म्हणून त्याला छत्री दिलेली आहे. कशी तरी फायनली आम्हाला रिक्षा भेटली, कारण भेटतच नव्हती रिक्षा. थोडंसं चालावं लागलं, आणि चालताना कसं होत होतं, पावसामुळे रुद्राचं धोतर भिजत होतं. त्यामुळे म्हटलं नको, आपण रिक्षाच करूया, आणि रिक्षा करूनच गेलो. मग घरी किती कुटाणा झाला, इतका वैताग आला ना. एवढं त्याला आवरलं व्यवस्थित मस्तपैकी मी, आणि बरोबर पावसाने चालू नाही. आत्ता पाऊस थांबलेला आहे. मग हे बघा, ही परत त्याला रेनकोट कसा घालणार, छत्री हे सगळं. आणि आता हा पसारा तुम्हाला दाखवते. इतका कंटाळला, तर येईपर्यंत 10:30 वाजलेले आहेत. तर बघा ही सगळं आता आवरायला लागल. मग 10:30 वाजलेत, तोपर्यंत आता सगळं आवरायचं. आज त्याचं दिलेलं आहे, आज रुद्राचं टायमिंग दिलेलं आहे 10 ते 4. 10 वाजता सोडले. सकाळी त्यांचा सगळा डान्स वगैरे येतील, कार्यक्रम घेतील, नंतर शिकवतील वगैरे.
मग सगळं शिकवून वगैरे झाल्यानंतर मग 4 वाजता सोडतील. डान्सवाल्या मुलांना 4 वाजता सोडणार आहेत आणि रेग्युलर मुलं 5 वाजता नेहमीच्या टायमिंगला सोडणार आहेत. त्यामुळे रुद्रला 2 टिफिन वगैरे पण सगळं द्यायला सांगितलेलं. स्कूलचा युनिफॉर्म वगैरे सगळं दिलेलं आहे. इतकी धावपळ होते ना, सगळे आता कामं राहिले. चला आता पटापट कामं करून घ्यायची आणि मग 4 वाजता आणायला जायचं. एवढं सगळं मी मेहनतीनं आवरलेलं आहे. पण काय विसरलं बघा, हे रुद्र बासुरीच घरी विसरून गेलेलं आहे. म्हटलं आता सगळं मी आवरायला लागले हे सगळं सामान, तर बघितलं तर बासुरी इथंच राहिली. फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि बासुरी घरी ते पाऊस आला त्याच्यामध्ये सगळं विसरूनच गेले. जाऊ दे आता कोणाची तरी देईल, कारण रुद्र पुढेच आहे, म्हणजे फ्रंटलाच आहे तो आणि त्याच्याकडे ते बासुरी पाहिजे आणि त्याची विसरून गेलेला आहे तो. चला जाऊ दे, आता काय करणार. आता 4 वाजलेले आहेत आणि रुद्राला आणायला जायचा टाईम झालेला आहे. आता मस्त वातावरण झालं आहे बघा. आता पाऊस नाही, काय नाही आणि सकाळी नुसता धुमाकूळ घातलेला होता पावसाने नुसता. आता 3:45 वाजले. आता निघायचं आणायला रुद्रला. बघू आता रुद्राचं सगळं सामान अंगावरचं व्यवस्थित घेऊन येतोय की नाही काय माहिती, कारण कोणाकोणाचं पण घेतलेलं होतं, कानातलं वगैरे लावायला. परत डोक्याचं फक्त आणलेलं होतं मी, खाली धोतीची ओढणी माझी होती. बाकी काय 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 कोणाकोणाचं घेतलेलं तर बघावं लागेल. सगळं व्यवस्थित सामान व्यवस्थित प्रत्येकाचं वेगळं वेगळं काढून ठेवावं लागेल. चला आता रुद्रला घेऊन येऊ. स्कूलमध्ये जे डान्समध्ये नव्हते, सिनियर, नर्सरी आणि ज्युनियर, त्यांना पण राधा आणि कृष्ण बनवून यायला सांगितलेलं होतं. छान दिसत होते. कसं झाला डान्स? छान दिसतोय रे. मजा आली. कसं झाला डान्स? आणि ते एका पोराला दिलं. काय दिलं? ही धोती. होय, तुझी धोती दिली होय. मग तू काय घातलंस? नंतर दिलं. पण तुझी धोती काढल्यावर मग अंडरपॅन्टवर बसलो. अगं बाई, अंडरपॅन्टवर बसलास होय. मग मेकअप कसा झालता? छान, एक नंबर. बघू इकडं, बघू कृष्णा. एक मला कंटाळा आला. कशाने कंटाळा आला? ह्याच्यानं. होय का? काढू नको, काढू नको, काढू नको. हां हां, राहू दे, मला समजलं. इथं घेतलं, हां असं झालं पडलं. असं घेतलं, झालं संपलं. होय ह्याच्याने एक कंटाळा आलाय. होय. आणि हे ह्याच्याने दुखलं. दुखत होतं मग होय. ठेव ठेव, आता कशाला घालतेस? आणि अभ्यास इकडे बघ, मी काढते, तू नको काढू. झाला. हां, सगळं आणलंय ना व्यवस्थित? कुणी काढून ठेवलं बॅगेत? कुणी ठेवलं? मिनीच. होय. दुसरी ही कुठे आहे? काय? ही ज्वेलरी. मला काय माहिती आता. का गेलं बाबा, दुसऱ्याचं आहे एक तर. थांब बघूया, आपण चेक करूया. झाल्यावर माझा मेकअप बघत होते. होय का? छान झालाय बोलते, तुझ्या मम्मीने चांगला केलेला. होय, मम्मीने छान केलता मेकअप. आवडला का मग मेकअप बाळाला? होय ना. बास की, आता घालून घालून दुखायला लागलंय म्हणतोय, सण कशाला घालते आता? होय रे. तिथं फुगा आला. कशाला फुगा आला? ह्याच्यानंच. होय, मग आता का घालतोय पण तू? आ? कृष्णा. मग काय, डान्स छान झाला ना तुमचा? डान्स करताना पडलं का मग? नाही. नाही ना. हे एकदा पण नाही पडलं. हां, चला आता आवरूया. बाकी सगळी जाळीली बघ कसं आणलंय. काय आणले? नीट. काय आणले? हे सगळं कसं आणलंय. काय म्हणलास तू? इकडे बघ. तू बोललीस ना हां, की सगळं ज्वेलरी आणायचं. काय आणायची? ज्वेलरी आणायची. जॉयली. ज्वेलरी सगळी ज्वेलरी. अगं इकडे बघून बोलायचं. ही सगळं लोकांचं आहे, ती नीट आणायचं ना. हां. मग कसं आणलं? हो, छान आणलं. पण ह्याला काय म्हणायचं? ज्वेलरी. ज्वारेली. ज्वारेली नाही बाळा, ज्वेलरी बोलायचं. काय बोलायचं? ज्वेलरी. इकडे बघ. ज्वेलरी. हा. चला आवरूया आता. पूर्ण व्हिडिओ मग आमचा कसा वाटला, पूर्ण आमच्या रुद्राचा कृष्णाचा लुक कसा वाटला नक्की सांगा. बघा कसं क्विट क्विट दिसतंय. आणि पण या कृष्णाचं खालची वरची खिडकी तयार झालेली आहे बघा. रुद्राला हे काय लावलं नव्हतं मी, स्कूलमध्ये गेल्यानंतर लावले इथं इथं इथं. पण मेकअप मात्र रुद्राचा छानच झालेला ह्या वेळचा आणि मस्त अजूनपर्यंत मेकअप छान राहिला आहे की नाही. मग आमचा पूर्ण व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. बाय बाय. चला बाय.